जय जय रघुवीर समर्थ. वारकरी पंथामध्ये संतांनी जे अभंग केले आहेत, ज्ञानेश्वरांच्या पासून तुकारामांच्या पर्यंत अगदी निळोबा रायांपर्यंत, या सगळ्यामध्ये विठ्ठलाला आणि त्याला आणणाऱ्या पुंडलिकाला जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व संतांना आहे. किंबहुना सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असेल तर संतांनाच आहे. वारकरी परंपरेमध्ये, अख्ख्या अध्यात्म विचारामध्ये नाही, विठ्ठल नाही भेटला तरी चालेल, पण विनंती विठ्ठलाला अशी आहे की संतांचा संग मला नेहमी मिळत राहावा. तू नाही भेटलास तरी चालेल. तुकारामांनी हे जसं घोषित केलंय तसं कोणीच दुसऱ्या त्याच्या आधी घोषित केलेलं नाही. तुकारामांनी हे संतांचंच महत्व आहे. आणि स्वतः संतत्वाकडे जात असताना तुकारामांना हे जास्त कळत गेलं. म्हणजे आपण आपण स्वतः आईवडील झालो की आपल्याला कसं आपल्या आईवडिलांचं ऋण मान्य करावं जास्त वाटायला लागतंय, की खरंच त्यांनी काय सहन केलं असेल. तसं तुकाराम जसे स्वतः संतत्वाकडे निघाले, तसं तसं त्यांना संत म्हणजे काय ह्याचं महत्त्व आणि महात्म्य फार कळायला लागलं. आता संतांवरचेच अभंग आहेत आज, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं की विठोबापेक्षा सुद्धा संत महत्त्वाचे. म्हणून आमच्या ज्या पालख्या असतात वारीला ज्या निघतात, त्या त्या पालख्यांमध्ये विठ्ठलाची सुद्धा मूर्ती असत नाही. त्या तिकडल्या तिकडल्या संताची मूर्ती असते, प्रतिमा असते, ग्रंथ असतो. आळंदीवरून काय, देहूवरून काय, निळोबारायांच्या पिंपळनेरवरून काय, सेना न्हावी, ते संत परस्परांना आणि मग विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला येत असतात. संतांचंच गुणगान गायचं आहे आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं आहे. बाकी काही करायचं नाही, असा हा वारकरी पंथ आहे. त्या संतांचा महिमा 3 ओळीमध्ये सांगितलेला पहिला अभंग आहे तुकारामांचा आज. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. म्हणजे तुम्हाला संतांचं महात्म्यच कळणार नाही, असं आता तुकारामांना ते महात्म्य एवढं पटायला लागलंय की ते म्हणतात की संतांचं मोठेपण नाहीच, तसं सहज कळण्याजोगं नाहीच. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. नाहीतर त्यांचा रागच आहे ना, शब्द ज्ञानावर तुकारामांचा एवढा राग आहे की संतांचा महिमा ह्या शाब्दिकांना जे आहेत ना ते काय कळणार नाही. ज्याला आत भाव आहे अंतरी, त्यालाच फक्त संत काय देतात हे कळेल. ज्यांना चर्चेतच फक्त रस आहे, ज्यांना वाद आणि विवादामध्येच फक्त रस आहे, ज्यांना तर्क चालवण्यामध्येच रस आहे, त्यांना संत कळणार नाहीत. कारण संत त्यांच्या तर्काला पुरं पडेल असं उत्तर देऊच शकत नाहीत. संत अनुभव देतात. संत शब्दाची विवरणं देत बसत नाहीत. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. मग ते उपमा कशी देतात? बहुधड जरी झाली म्हैस गाय, म्हैस आणि गाय जरी धड झाली, खूप दूध देणारी झाली, तरी होईल काय कामधेनू, असं त्याने हा खास तुकारामांचा टच आहे. बहुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. शाब्दिक काय करणार म्हणले करून करून. ते काय जास्तीत जास्त शब्दांमधनं जेवढा अनुभव, शब्दाचा अनुभव जेवढा सुंदर देता येईल तेवढाच देणार, पण शब्दाचा अनुभव हा खरा अंतरात्म्याचा अनुभव नाही, भावाचा अनुभव नाही. शब्द हा अडसर आहे अनुभवामधला. त्यामुळं गाय आणि म्हैस जरी होऊन होऊन झाली काय धड जरी, तरी ती काय कामधेनू होणार नाही. तर कामधेनू तुम्हाला पाहिजे तर संतच. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. आता इथं तुकाराम सांगताय तुम्ही अंगानं स्वतः संत व्हायचा प्रयत्न करून बघा, नाही संतपणा मिळत हे हाटी, असं तुकारामाने सांगितलेलं आहे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. संतांच्या पावलावर पाऊल टाकायला सुरुवात करा फक्त, आणि मग कळेल संत काय, संत असणं म्हणजे काय असतं आणि त्यांचं ऋण काय असतं हे तुम्हाला केवळ महिमा ऐकून महिमा गाऊन नाही कळणार. तुम्हाला त्यांच्या मार्गावर ते 100 पाऊल आपल्या पुढे असले तरी एक पाऊल तरी त्या दिशेने टाकायला पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तर तुम्हाला त्यांचं महिमान कळायचं असेल तर त्यांच्यासारखं एक तरी पाऊल तुम्ही टाकून पुढे पुढे सरकायला पाहिजे, तेव्हा त्यांचं महिमान कळेल. हे शिकवण्याची पद्धत बघा कशी. संतांचं महिमान कळायचं त्या संतांच्या दृष्टिकोन तसं तसं चालू चालू व्हायला पाहिजे. आता भक्ताला उपदेश करत असताना भक्ताच्या काही काही चुका ज्या होतात, समजुतीच्या चुका असतात, त्या बाजूला काढायला लागतात. तुकाराम त्याबद्दल कसे दक्ष असे शिक्षक आहेत, तुम्हाला ह्या अभंगात पुढच्या दिसेल. काय होतं, खूप प्रयत्न करून सुद्धा देव भेटायचं तर राहू दे, स्वतःवर पण कंट्रोल येत नाही.
स्वतःच्या विकारांवर कंट्रोल येत नाही आणि अध्यात्माच्या मार्गाला लागल्यानंतर जास्तच माणूस वाईट 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 व्हायला लागतो. असा एक अनुभव येतो, विचित्रच अनुभव. आपण इकडे आलो नसतो तरच बरं झालं असतं असं वाटायला लागतं. गोंदवलेकरांनी सांगितलेलं आहे त्यांच्या, गोंदवलेकरांच्या सारखा वेदांत आणि भक्ती याचा संगम अतिशय सोप्या शब्दामध्ये, म्हणजे सांसारिकाला कळणारच अशा शब्दांमध्ये सांगणारे एकमेव संत पुरुष अलीकडच्या काळातले गोंदवलेकर महाराज आहेत. म्हणजे खरंच रामानंच त्यांच्याकडून लिहून घेतला असणार असे इतके सोपे शब्द, आणि त्यामध्ये वेदांत आणि भक्ती एकाच ठिकाणी, आणि अक्षरशः 100 शब्दांमध्ये ते सांगतात. तर हा एक चमत्कारच आहे. शाब्दिकाचे काम नाही आहे ते म्हणायचं, पण शब्दांच्या द्वारा जर शब्द जर मंतरलेले असले आणि संतांकडनं आलेले असले, तर संतांचे शब्द कसे असतात ते गोंदवलेकर महाराजांच्याकडे. तर हा हा गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की एखादा मोठा रस्ता चुकून आपण जर गल्ल्या गल्ल्यामध्ये जर हे आपला रस्ता हरवला असला, तर ज्या मार्गाने आपण हरवला तो रस्ता त्याच मार्गाने परत यायला लागतंय हो म्हणाले. त्यामुळे तुम्ही विकारांच्या मागे जाऊन जर रस्ता चुकला असला, तर ते विकार जागोजागी दक्ष असतात तुम्ही परत मुख्य रस्त्याला जाऊ नये म्हणून, आणि त्यामुळे ते तुम्हाला त्रास देतात. पण ते काही का असेना, कोणत्याही कारणामुळं देव भेटत नाहीये, आपल्या विकारांवर ताबा येत नाहीये, आणि आपलं काहीच प्रगती होत नाहीये. संतांच्या मार्गावर एक पाऊल टाकायचं म्हटलं तरी शक्य नाही, प्रपंचातच फसायला लागलं. यामुळे नैराश्य फार येतं. आध्यात्मिक माणसाच्या साधनेमध्ये जे नैराश्य असतं त्या नैराश्याला सायकेट्रिस्ट काही करू शकत नाही. गोळ्या देऊन देव दिसत नाही, गोळ्या देऊन काही भावना येत नाही. त्यावेळी असा विचार मनात येतो की माझ्या नशिबातच हे नाही आहे, हे माझ्या संचितातच नाही आहे, आणि मी कशाला उगीच हे अध्यात्म करायला लागलोय. असं जे नैराश्य येतं त्या नैराश्याच्या अवस्थेला उद्देशून तुकारामांनी हा अभंग लिहिलेला आहे. म्हणजे काय पद्धतीची सेवा संतांनी केली आपल्यासाठी, तुम्हाला या अभंगात दिसेल. म्हणसी नाही रे संचित, न करी ऐसी मात. अरे कृपा करून असं काहीतरी गोष्ट करू नको, बोलू नको की माझं संचितच नाही, माझं नशीबच नाही. अध्यात्मामध्ये नशिबाचा आणि संचिताचा काही संबंध नाही. तुमचा ऐहिक जे काही जग आहे, जगणं आहे, त्यामध्ये तुम्हाला संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमाण आहे. पण अध्यात्मामध्ये हे संचित प्रारब्ध क्रियमाण काही नाही. तिथं तुम्ही जेवढं कराल ते तेवढं फळच आहे. तुम्ही त्या दिशेनं पुढं पुढंच जाणार, आणि हा जन्म संपला तर पुढच्या जन्मात ते ॲड होणार. ते ते कॅरी ओव्हर आहे. ते बाकीचं काही कॅरी ओव्हर कॅरी फॉरवर्ड कुठेही नाही. कॅरी फॉरवर्ड फॅसिलिटी फक्त अध्यात्मात आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते म्हणजे संचितातच माझ्या नाही म्हणून हरू नकोस बाळ, कृपा करू. म्हणसी नाही रे संचित, न करी ऐसी मात. लाहो घेई हरिनामाचा. आता लाहो घेणं म्हणजे काय आहे? छंद घेणं असा एक आहे, आणि दुसरा लाभ घेणं असाही अर्थ आहे. लाहो घेई हरिनामाचा. अरे हरिनामाचं घे, छंद लावून घे, दुसरं नाही सुचायला नाही पाहिजे असं करून टाक. लाहो घेई हरिनामाचा, जन्म जाऊ नेदी साचा. जन्म जन्म आहे ना, तो जन्म वाया जाऊ देऊ नको. तुला फार प्रयत्नाने हा नरदेह मिळालाय. हा देह हरिनाम घेऊन सार्थकी लाव. यश मिळालं का अपयश मिळालं असं सारखं जजमेंट स्वतःला सारखं पाच नापास करत बसू नको. नामात तेच तेच वेळ तेच ऊर्जा नामामध्ये गुंतो. लाहो घेई हरिनामाचा, जन्म जाऊ नेदी साचा. गळी पडेल यम फासी. अरे कधी मरण येईल रे तुला म्हणणार. मरण आलं की हे संपलं सगळं, तुझी हळहळी सकटच तू मरणार, आणि मग पुढचा जन्म कुठला मिळतोय कोणास ठाऊक. गळी पडेल यम फासी, मग कैचा हरी म्हणसी. बघा, हे हरी म्हणणं जे आहे ते नरदेहातच शक्य आहे. तुमच्या लिंगदेहाला, तुमचा मृत्यू झाल्यानंतर जो लिंगदेहाने तुम्ही सूक्ष्म देहाने पुढच्या शरीरामध्ये प्रवेश करता, त्या सूक्ष्म देहाला नाम घेणं शक्य नाही असं ते म्हणतात. नाम घ्यायसाठीच तुम्हाला मुख दिलेलं आहे. ते मुख तुमचं मरणामध्ये जातं, म्हणून त्यांना तुम्ही ते तुम्ही तुम्ही मनाने शरीराने प्रार्थना करत जा. गळी पडेल यम फासी, मग कैचा हरी म्हणसी. हरी म्हणायला स्कोप नाही तुला. हा देह आहे म्हणूनच तो हरी म्हणू शकतोस, हरी नाम घेऊ शकतोस, ते घे. पुरलासाठी देहाडा, ऐसे न म्हणे मूढा. हा देह मला भोगांमधली मजा दाखवण्यासाठीच देवानं दिलाय असा असा, आणि मी ते का करत नाहीये असा विकृत विचार तुझ्या डोक्यात येईल. हा विचार करू नको. पुरलासाठी देहाडा, ऐसे न म्हणे मूढा. मूर्ख आहेस काय? असं काही करू नकोस. नरदेह दुबळा, ऐसे न म्हणे रे चांडाळा. देहाला शिवी दिलेली संतांना आवडत नाही. इतकी आवडत नाही
की रामदासांनी एक समासच नरदेह स्तवन म्हणून लिहिलेला आहे. आणि काय तो सुरेख समास आहे. म्हणजे देहाचं तुम्हाला तिटकारा येईल असं देहाचं म्हणजे शेंबडाचा तो भरलेला कसा गाठोडा आहे असं रामदासच सांगतात एका समासामध्ये. आणि दुसऱ्या एका समासामध्ये नरदेह स्तवन म्हणतात. या देहाच्या निमित्तानं लोक कुठे कुठे गेले असं पण सांगतात. बरोबर दोन्ही बाजू दाखवतात ते. तसं इथं तुकारामाने बरोबर तोच विचार म्हणलाय. नरदेह दुबळा ऐसे न म्हणे रे चांडाळा. देहाला शिवी दिलेली आवडत नाही, कारण देहानंच आपल्याला हरिनाम घ्यायचं आहे. देहानंच आपल्याकडून सदेह वैकुंठाला गेलेले तुकाराम आहे, त्यामुळे देहाला शिवी घातलेली त्यांना चालत नाही. नरदेह दुबळा ऐसे न म्हणे रे चंडाळा. तुका म्हणे सांगो किती सेखी शेवटी तोंडी पडेल माती. किती सांगायचं तुम्हाला, शेवटी तोंडात हरिनाम घेऊन मरणार आहे का तोंडात फक्त मातीच घेऊन मरणार आहे. असं ते त्यांना थोडासा राग येतो. आणि मग सांगतात ते, अरे हरिनाम तेवढं घेत जा फक्त, बाकी काही करू नको. ते आपल्या नशिबात आहे का नाही, तुझ्या नशिबात काय आहे आणि काय नाही हे हरी ठरवेल. नाम घेणं फक्त तुझ्या हातात आहे, एवढं तू प्रेमानं घेत राहा. आता हा पुढचा एक उपदेश आहे. हा खास तुकारामांचा उपदेश आहे. म्हणजे खरंच हा दुसऱ्या संतांमध्ये तुम्हाला मिळणार नाही असा हा सुंदर अभंग आहे. म्हणजे माझ्या फार आवडीचे अभंग अनेक आहेत, पण त्यात हा हा स्पष्टपणा तुकारामांच्यातला बघा. हा कैसा सुरुवातच कशी होते बघा. न मनावे तैसे गुरुचे वचन. गुरुचं वचन सुद्धा ऐकू नका. आई बाप तर सोडूनच द्या. ते आपण मागे एक अभंग बघितला. कसली आई आणि कसले बाप म्हणजे ज्याच्यामुळं हरीपासून अंतराल असले आईबाप सोडून द्या म्हणले. काय काय उपयोग नाही त्यांची सेवा बिवा काय करू नका. इथे आता गुरुबद्दल सांगताय. न मनावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतर येते. नारायण जर अंतरात असेल, गुरुचं सुद्धा ऐकू नका. बघा, हे 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 तुकारामाचा बंडखोरपणा आहे खरा. काहीतरी उगाच एक सुविचार सांगून गुरुचं स्मरण करा, गुरुची पूजा करा, कसलाही आंधळेपणा नाही. गुरुला सुद्धा गुरुमुळे आपण नारायणाच्या जवळ जातोय का नारायणापासून लांब येतोय. अंतराचा साक्षी पाहिजे. आपला साक्षी आपण पाहिजे. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतर येते. नारायण अंतरणार असेल ते गुरुचं वचन मानण्याचं काही बंधन नाही. बाजूला ठेवा ते गुरुचं वचन. आणि मग उदाहरण काय देतात, पुराणातलं सुंदर उदाहरण देतात. आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तुम्हाला झारीतला शुक्राचार्य अशी गोष्ट माहिती आहे की तुम्हाला? झारीतला शुक्राचार्य म्हणजे असुरांच्याकडे विद्या होती. ती विद्या न्यायला कच आला. कच देवयानी नाटक माहिती असेल तुम्हाला. तो कच जो राक्षसांच्याकडे आला आणि त्यांच्याकडे विद्या शिकायला लागला. आणि विद्या शिकायला लागल्यानंतर ती विद्या द्यायला तयार झाले हे राक्षस. आणि मग त्याच्या आड शुक्राचार्य आले. म्हणजे ते ह्याला विद्या देऊ नका. अमर कसं व्हायचं, देह अमर कसा करायचा, ह्या सगळ्या राक्षसी विद्या आहेत, आसुरी विद्या आहेत. हे द्यायचं नाही म्हणले ह्याला. आणि मग तरी सुद्धा ते म्हणले नाही नाही, ते काय त्यांना विद्या मिळवली आहे, देणं भाग आहे म्हणून ते अक्षरशः ती विद्या एक पाणी त्या झारीनं पाणी त्याच्या हातावर टाकून मग ती विद्या त्याला मिळणार होती. तर त्या झारीच्या छिद्रांमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले सूक्ष्म देहान. आणि त्यामुळे ती विद्या पुढे जाईच ना. ते पाणी त्याच्या हातावर पडेना. हे कळल्यानंतर म्हणजे बळीनं हे द्यायचं ठरवलं. हे बळी विद्या विद्या देतोय राक्षसांच्या तर्फे. आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. हा बळी हा राक्षसांचा राजा आहे. तर तो बळीला लक्षात आलं त्या झारीत बसलेत म्हणून, दर्भ घेतला आणि त्या झारीच्या छिद्रांमध्ये खुपसला. त्यामुळे त्या शुक्राचार्याचे डोळे फुटले. स्वतःच्या गुरुचे डोळे फुटले, पण शब्द पाळला. नारायण अंतर आहे, ते काही होऊ देणार नाही अशासाठी ते उदाहरण दिले. आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक सिणा वाया. देवाला अशक्य काही नाही हो. तुम्ही तुम्ही काही वाया शिणू नका. काहीतरी तिसरं काहीतरी योग याग काही ज्ञान कशाच्याही मागं लागू नका. तुम्ही फक्त नाम घ्या निर्मळ अंतःकरणानं आणि चित्तामध्ये विठ्ठलाला साठवून घ्या. बाकी काहीही करू नका. परोपरीनं विनवतं. करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक सिणा वाया. उल्लंघुनिया भ्रताराची आज्ञा, अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या. आता हा कुठला दाखला आहे मला माहित नाही, पण ऋषींच्या पत्न्यांना ऋषींनी मना केलेली होती तरी सुद्धा ते अन्न घेऊन भगवंताकडे गेल्या. अवघेची त्यांचे देवे केले काज,
धर्म आणि लाज राखेली, असं कुठला तरी पुराणीचा दाखला आहे, मला तो कुठलाही माहित नाही. पितियासी पुत्रे केला वैराकार, परत प्रल्हादाचा आहे. प्रल्हादानं बापाशी वैराकार केला. पितियासी पुत्रे केला वैराकार, प्रल्हादे असुर मारविला. प्रल्हादानं नारायणाच्या मतीनं असुर मारला. बहुत विघ्ने केली तया आड, परी नाही कैवाड सांडियला. काय तो काय त्यांना बापानं खूप विघ्न आणली, पण त्यानं काहीही ऐकलं नाही आणि नारायणालाच फक्त भजलं आणि बापाचा सुद्धा खून घडवून आणला. गवळणी करीती देवाशी व्यभिचार, आपल्याला वृंदावनच्या कथा माहित आहेत. सांडूनी आचार भ्रष्ट होती, लौकिकाच्या दृष्टीनं तो भ्रष्ट आचार खरं म्हणजे. तयासे दिले ते कवणासे नाही. ह्या गोपींना जे कृष्णानं दिलं ते कुणालाही दिलं नाही. तयासी दिले ते कवणासी नाही, अवघा अंतर्बाही तोची झाला. अंतर्बाह्य नारायण येऊन बसला त्यांच्यामध्ये. त्यांनी लौकिका दृष्टीनं भ्रष्टाचार जरी केला तरी परमेश्वर त्यांनाच प्रसन्न झाला आणि परमेश्वरानं त्यांना जे दिलं ते कुणालाही दिलं नाही. आणि हा अतिशय महत्वाचा पुढची ओळ आहे. देवे जोडे देव जोडे, देव जोडे ते करावे अधर्म. इथे तुकारामांची बंडखोरी आहे. धर्म सांगतो, त्यामध्ये जर देवापासून मी लांब जात असलो, नका आचरू तो धर्म, फिरवा पाठ त्याच्याकडे. हा तुकारामांचा बंडखोरपणा आहे. हा सहन होणार नाही कुणालाच, ब्राह्मणांना सहन होणार नाही, धर्मोपदेशकांना सहन होणार नाही. इथं हा तुकारामाचा संदेश आहे. देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. देव जर अंतरात असेल तर ते कर्म तुमच्या पुराणात सांगितलेलं असू दे, गीतेत सांगितलं असू दे, गुरुनं सांगितलेलं असू दे, नाचरा. आणि देवाचाच फक्त आता हे ठरवायचं कोणी, तर ह्याच्यासाठी आपली साक्ष महत्वाची आहे. आणि ती त्याच्यासाठी साधना केली पाहिजे, तपस्या केली पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, तर मन पवित्र होईल आणि ते मन सांगेल ते ऐकायला लागेल. देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. तुका म्हणे हा जाणतो कळवळा. हा देव आहे ना, ह्या देवाला जो कळवळा आहे ना, तो कोणालाही नाही, कोणालाही जगात नाही. हा हा दयाळू आहे. हा ह्यालाच फक्त शरण जा. कुठल्या गुरुला नको, कुठल्या ग्रंथाला नको, सरळ देवाला शरण जा. तुका म्हणे हा जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा उद्धरिले. अजामेळ हे सगळ्यात सोपं मॉडेल आहे. आमच्यासारख्या आळशी माणसाचं सगळ्यात सोपं मॉडेल आहे. काही कशावर विकारावर ताबा मिळवायचा नाही, योग नाही, याग नाही, काय नाही. मुलाचं नाव नारायण ठेवायचं आणि मुलालाच फक्त हाका मारत राहायचा, तरी सुद्धा तो येऊन तुम्हाला घेऊन जातो. एवढा हा कळवळा असलेला देव आहे. हा अजामळ मॉडेल हे माझं फार आवडतं मॉडेल. तुका म्हणे हा जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा उद्धरिले. हा हा. एकच शेवटचा अभंग घेऊया आणि थांबूया. या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला संसारामध्ये घडून गेलेल्या लोकांना संदेश आहे. पण आपला उल्लेख कसा करतात बघा. अरे गिळिले हो संसारी, असं आपल्याला हाक मारतात. संसारानं गिळून टाकलेल्यांनो, असं म्हणतात आपल्याला ते. हे तुकारामांची मजा आहे. अरे गिळिले हो संसारे, काहीतरी राखा बरे. काहीतरी जरा विचार वगैरे करून जगा की लेको, असं म्हणतात ते. जरा लाज राखा, विचार करा. अरे गिळिले हो संसारे, काहीतरी राखा बरे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. अरे सत्संग करायला मनुष्य दिलाय आणि काय तर तुम्ही संसारात अडकलाय, विकारामध्ये अडकलाय, कशाला तो वाया घालवताय. येथे न घली न घली आड, संचित सहा शब्द नाड. मगाच्या अभंगामध्ये होता तोच आहे. माझ्या नशिबातच नाही देव वगैरे, तुमचं तुम्ही देव करा, मी संसार करतो. असं पळवाट काढलास तर बघ, असं तुकाराम म्हणतात. येथ न घली न घली आहाड, संचित सहा शब्द नाड. संचित शब्द उच्चारू नको कृपा करून. उठा उठी गोड, बीजे बीज वाढवा. हे नामाचा महिमा असा आहे, बीजातून बीज तयार होतं. असं आहे नामाची गोडी लागली की अधिक अधिक गोडी यायला लागते. असं रान उठल्यासारखं आहे. आणि मग म्हणतात संचित 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 म्हटलेलं तुकारामांना कधीही सहन होते. तुकाराम हे प्रारब्धवादी अजिबात नव्हते. हे सांगणारी पुढची वेळा तुम्ही सांगतो तुम्हाला. केले ते क्रियमाण, हे म्हणजे काय झालं हातातनं ते क्रियमाण होऊन गेलं, म्हणजे कशाला विचार करता. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण. पूर्वी जे होऊन गेलं त्याला संचित म्हण, आत्ता जे तुझ्या हातनं काय झालं भलं बरं त्याला क्रियमाण म्हण. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण. प्रारब्ध जाण, उर्वरित उरले ते. काय उरलंय त्याला प्रारब्ध म्हण. काय तर खरं हे शब्दामध्ये अडकत बसू नको. या भूतकाळाला भूतकाळ म्हण, वर्तमानाला वर्तमान, भविष्याला भविष्य म्हण. हरीचं नाव घे. तू काय तर माझ्या नशिबातच नव्हतं आणि माझ्या नशिबात पुढे येईल असलं काहीही म्हणू नकोस.
केले ते क्रियमाण झाले ते संचित म्हण प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी. हे चित्त जे आहे ना ते विकारांनी वेढलेलंच आहे. ते ते तुला कुठेही चालवत नेईल. मन जे आहे ते कुठेही तुला नेईल विषयांच्या मागे. रोग भोगाचे अंतरी. हा जो नरदेह मिळालेला आहे मनुष्य देह, तो तू भोगात घालवलास तर त्या भोगामध्येच रोगाचं बीज आहे, एवढं लक्षात ठेव. रोग भोगाचे अंतरी. आणि मग कसं होतं, तुम्ही भोग जास्त घेतला की त्याचा तुम्हाला त्रासच होणार, त्याचा रोगच होणार. आणि उदाहरण अगदी गावाकडचं उदाहरण आमचे तुकोबा महाराज आहेत. रसने अनावरी जास्त खाल्लं की काय होतं, तुकारामांनी सांगितलंय. रसने अनावरी तुका म्हणे ढुंग वाटे. ते सगळे ढुंग वाटे निघून जातं म्हणले. काय जास्त खाल्लं काय होतं, तसं होतं. जर जास्त भोग जर घेतले तर ते ढुंग वाटे असंच निघून जाणार. नरदेह आहे, पवित्र आहे, नामामध्ये गुंतवा, असं तुकारामाचं सांगणं आहे. अरे गिळले हो संसारे, काहीतरी राखा बरे. आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.